यानंतर थेट जाणार आहोत दिल्लीमध्ये संसद परिसरात काँग्रेसचं आंदोलन सुरू झालंय। काँग्रेसकडून आक्रमक भूमिका कायम आहे। काँग्रेससोबतच विरोधी पक्षाचे सगळे खासदार आता संसद परिसरात आंदोलन करतात। आपण पाहतोय राहुल गांधी, प्रियंका गांधी यासह सगळे विरोधी पक्षाचे खासदार पुन्हा एकदा एकवटलेले आहेत आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। राम मंदिर दानचोरी प्रकरण आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांवरचा लाठीचार्ज हे दोन्ही मुद्द्यावरून सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली जाते। जोरदार घोषणाबाजी केली जाते। आपण संसद परिसरातली थेट दृश्य पाहतोय। याच मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज वारंवार स्थगित होतंय। आजही विरोधक नेमकी काय रणनीती आखणार, कशा रीतीने संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज चालणार हे पाहणं आवश्यक आहे। लाठीचार्जवर गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं ही विरोधकांची प्रमुख मागणी आहे। तर गांधीजींच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन केले जात आहे। आपण ही दृश्य पाहतोय। लाठीचार्जवर गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं ही विरोधकांची प्रमुख मागणी आहे आणि संसद परिसरात सलग विरोधकांकडून अशा रीतीने आंदोलन केलं जात आहे। गृहमंत्र्यांनी लाठीचार्जवर उत्तर द्यावं। अमित शाह चुप क्यों बैठे हैं, जवाब दो अशा रीतीने घोषणाबाजी केली जाते आणि त्यासोबतच राम मंदिरातला दानचोरीचा विषय देखील आता विरोधकांकडून अजेंड्यावर आहे। मात्र गृहमंत्री गप्प का? गृहमंत्री संसदेत का दिसत नाहीत? अधिवेशनाला गृहमंत्री आणि त्यासोबतच पंतप्रधान उपस्थिती का लावत नाही हा सवाल वारंवार विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। आज तरी या सगळ्या मुद्द्यावरची कोंडी फुटणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सोमेश, वारंवार विरोधकांकडून हाच मुद्दा उपस्थित केला जातोय, आता ही कोंडी नेमकी कशी फुटणार? निश्चितच विरोधकांनी जवळपास पहिल्याच दिवसापासून संसदेच्या अधिवेशनाच्या सातत्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याशिवाय राम मंदिरातील चढावा चोरी प्रकरणावरही विरोधकांना चर्चा हवी आहे। विशेष म्हणजे या संदर्भामध्ये सभागृह चालवण्यासाठी म्हणून जे सरकार आणि विरोधी पक्ष दोघांना मिळून एकत्रित प्रयत्न करावे लागतात, तर त्यात कोणताही सामोपचाराने मार्ग निघतोय असं दिसत नाही। कारण विरोधकांची मागणी आहे की आम्हाला चर्चा हवी आहे, तर ती गृहमंत्रालयासंदर्भात हवी आहे, 20 तारखेच्या मोर्चा संदर्भात हवी आहे आणि राम जन्मभूमी राम मंदिर येथे झालेल्या कथित गैरव्यवहारासंदर्भात हवी आहे। आणि यात दुसऱ्या बाजूला सरकार मात्र सरकारच्या कामकाजासंदर्भात ठाम आहे। तर अशामध्ये ही कोंडी कशी फुटेल यासाठी कुठे ना कुठेतरी सरकार आणि विरोधी पक्ष यांना सामोपचाराने त्यातून मार्ग काढावा लागेल आणि जेव्हा ज्या विरोधी पक्षांच्या मागण्या आहेत त्या जर चर्चेविषयीच्या मान्य झाल्या तर कदाचित विरोधी पक्ष तात्पुरता तरी तोपर्यंत अधिवेशन आणि सभागृह चालू देईल असं वाटतंय। आता वारंवार याच विषयी रोज आंदोलनं होत आहेत आणि सभागृहातही गोंधळ होतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।